आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे शहर पोलीस भरतीमधील मागील 20 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील इम्पॉर्टंट 100 प्रश्न। हे सर्व प्रश्न आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तसेच मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नांचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा। तर प्रश्न पहिला, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? उत्तर आहे पुणे। पुणे या शहराला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते कारण पुणे हे शहर भारतातील उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे। प्रश्न दुसरा, खडकवासला धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? उत्तर आहे मुठा। या नदीवर खडकवासला धरण हे बांधलेले आहे। प्रश्न तिसरा, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध नदी कोणती? उत्तर आहे भीमा। पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी भीमा नदी आहे। ही नदी भीमाशंकर येथे उगम पावते व पुण्यातील महत्त्वाच्या तालुक्यांमधून वाहते। प्रश्न चौथा, शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे जुन्नर। जुन्नर या तालुक्यात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे। शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली झाला होता। प्रश्न पाचवा, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? उत्तर आहे वडूबुद्रुक। वडूबुद्रुक येथे संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार झाले होते व तिथे त्यांचे समाधी स्थळ आहे। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यात नाही? उत्तर आहे नाशिक। पुणे जिल्ह्याची सीमा सातारा, अहमदनगर, रायगड, ठाणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना लागून आहे। प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक मंदिर पुणे जिल्ह्यात नाही? उत्तर आहे सिद्धिविनायक मंदिर, हे पुणे जिल्ह्यात नाही। प्रश्न आठवा, शिवनेरी किल्ला कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे? उत्तर आहे सातवाहन। या घराण्याच्या कालखंडातील शिवनेरी किल्ला आहे। प्रश्न नववा, पुण्यामध्ये विधवा स्त्रियांची आश्रमांची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महर्षी कर्वे। महर्षी कर्वे यांनी 1896 मध्ये या आश्रमाची स्थापना केली होती। प्रश्न 10वा, इतिहासातील प्रसिद्ध आगा खान पॅलेस कोठे आहे? उत्तर आहे पुणे। प्रश्न 11वा, प्रसिद्ध पुणे करार कोणत्या दोन नेत्या दरम्यान झाला? उत्तर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान हा पुणे करार झाला। प्रश्न 12वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? उत्तर आहे काळराम मंदिर। प्रश्न 13वा, कार्ला हे प्रसिद्ध बौद्ध गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे। पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध बौद्ध गुफा मंदिर हे आहे। प्रश्न 14वा, ज्योतिबा फुले यांचे कोणते पुस्तक जातीवर आधारित होते? उत्तर आहे गुलामगिरी। हा ग्रंथ महात्मा फुले यांचा जातीवर आधारित होता। प्रश्न 15वा, महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी कोणती संस्था उघडली होती? उत्तर आहे प्राथमिक शिक्षण मंडळ। ही महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी
संस्था उघडली होती? प्रश्न 16वा. पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत? उत्तर आहे 14 तालुके आहेत. प्रश्न 17वा. नाणेघाट कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे जिल्ह्यात आहे. नाणेघाट हा जुन्नर व कोकण या भागांना जोडतो. प्रश्न 18वा. महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेले शहर कोणते? उत्तर आहे पुणे. हे महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते. प्रश्न 19वा. फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोठे आहे? उत्तर आहे पुणे. फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था पुणे येथे आहेत. प्रश्न 20वा. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठल्या ठिकाणी आहेत? उत्तर आहे खडकवासला या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहेत. प्रश्न 21वा. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? उत्तर आहे शिरूळ. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका शिरूळ आहे. प्रश्न 22वा. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर आहे खंडाळा. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 23वा. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली होती? उत्तर आहे 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. प्रश्न 24वा. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर आहे पुणे. येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे. प्रश्न 25वा. पुणे जिल्ह्यात किती नगर परिषद आहेत? उत्तर आहे 14 नगर परिषद आहेत व 3 नगरपंचायत आहेत. प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? उत्तर आहे कोल्हापूर. या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. प्रश्न 27वा. पोलीस प्रशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर आहे राज्य सूची. पोलीस प्रशासन हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. प्रश्न 28वा. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे? उत्तर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. हा पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश होय. प्रश्न 29वा. सध्याचे पुणे महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत? मंजुषा नागपुरे. प्रश्न 30वा. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे लिओन या ठिकाणी इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न 31वा. लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा. बुलढाणा या शहरामध्ये लोणार हे जगप्रसिद्ध तलाव आहे. प्रश्न 32वा. पुणे जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? उत्तर आहे 2. पुणे जिल्ह्यात 2 महानगरपालिका आहेत. प्रश्न 33वा. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? उत्तर आहे पुणे. या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक आहे. प्रश्न 34वा. वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे बाष्पोत्सर्जन. प्रश्न 35वा.
अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर होय. प्रश्न 36वा. सौर ऊर्जामध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? उत्तर आहे अंतर्वक्र आरसे. हे वापरून सौर ऊर्जामध्ये सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते. प्रश्न 37वा. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले होते? उत्तर आहे पाली. या भाषेत गौतम बुद्धांनी आपले विचार मांडले होते. प्रश्न 38वा. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? उत्तर आहे गौतम बुद्ध यांची ही शिकवण होती. प्रश्न 39वा. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? उत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. प्रश्न 40वा. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले होते? उत्तर आहे पुणे या ठिकाणी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापित केले होते. प्रश्न 41वा. दूरदृष्टी दोष असलेल्या व्यक्तीच्या चष्म्यामध्ये कुठल्या प्रकारची भिंग वापरतात? उत्तर आहे बहिर्वक्र भिंग वापरतात. दूरदृष्टी दोष असलेल्या व्यक्तींच्या चष्म्यामध्ये बहिर्वक्र भिंग वापरतात. प्रश्न 42वा. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? उत्तर आहे यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय. प्रश्न 43वा. खालीलपैकी कोणती नदी पुणे शहरातून वाहते? उत्तर आहे मुळा मुठा ही नदी पुणे शहरातून वाहते. प्रश्न 44वा. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, तो कोणत्या अभयारण्यात आढळतो? उत्तर आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. शेकरू हा प्राणी या अभयारण्यात आढळतो. प्रश्न 45वा. लाल महाल कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पुणे या शहरात लाल महाल आहे. प्रश्न 46वा. पुणे शहराला पेशव्यांच्या काळात पाणी पुरवठा कोणत्या तलावातून होत होता? उत्तर आहे कात्रज तलाव. या कात्रज तलावातून पुणे शहराला पेशव्यांच्या काळात पाणी पुरवठा होत होता. प्रश्न 47वा. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर हे अभयारण्य आहे. प्रश्न 48वा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर आहे गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न 49वा. अष्टविनायकापैकी किती मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे 5 मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत. प्रश्न 50वा. पुण्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? उत्तर आहे अहमदनगर हा पुण्याच्या उत्तरेला जिल्हा आहे. प्रश्न 51वा. भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? उत्तर आहे भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न 52वा. पुणे जिल्ह्यात जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत? उत्तर आहे वरील सर्व म्हणजे भाटघर, पानशेत, पवना या सर्व धरणावर जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. प्रश्न 53वा. पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य काय आहे? उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न 54वा. लोक माझे सांगाते हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे शरद पवार यांचे हे आत्मचरित्र आहे. प्रश्न 55वा. कोणता दिवस हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न 56वा. गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले आहे? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांनी गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज असे संबोधले आहे. प्रश्न 57वा. दीनबंधू या नावाने कोणाला ओळखण्यात येते? उत्तर आहे चार्ल्स अँड्र्यूज यांना दीनबंधू या नावाने ओळखले जाते. प्रश्न 58वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते? उत्तर आहे बाबू जगजीवन राम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. प्रश्न 59वा. कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे भास्करराव जाधव हे कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. प्रश्न 60वा. रयतवारी महसूल पद्धतीत ... हे असते. उत्तर आहे शेतसारा भरण्याची जबाबदारी शेतकऱ्याकडे होती. सरकार आणि शेतकरी यांच्यात कोणतीही मध्यस्थी नव्हता. या पद्धतीचा जनक थॉमस मुनरो होता व ही लॉर्ड एल्फिन्स्टनने ही पद्धत मुंबई प्रांतात लागू केली. हे वरील सर्व पद्धती रयतवारी महसूल मध्ये होत्या. प्रश्न 61वा. दिल्ली येथे लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? उत्तर आहे रासबिहारी बोस या क्रांतिकारीचा हात होता. प्रश्न 62वा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले होते? उत्तर आहे सी राजगोपालाचारी यांना स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आले होते. प्रश्न 63वा. शिवाजी महाराजांच्या आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या आजोळ आहे. प्रश्न 64वा. इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे? उत्तर आहे विशाळगड या गडाजवळ इतिहासकालीन पावनखिंड आहे. प्रश्न 65वा. सध्याचे पुणे शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे अमितेश कुमार हे 2026 या टायमाचे पुणे शहराचे पोलीस आयुक्त आहेत. प्रश्न 66वा. सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? 2026 या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत. प्रश्न 67वा. 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला? उत्तर आहे फिरोज उद्दौला याचा पराभव 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये झाला. प्रश्न 68वा. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? उत्तर आहे ब्राह्मो समाज याची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती. प्रश्न 69वा. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली होती? उत्तर आहे 1873 या साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. प्रश्न 70वा. खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? उत्तर आहे 4 जुलै हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस आहे. प्रश्न 71वा. महात्मा गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? उत्तर आहे 1917 या साली महात्मा गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह केला होता. प्रश्न 72वा. स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली होती? उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था स्थापन केली होती. प्रश्न
73वा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद हे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 74वा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे रायगड या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न 75वा लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 76वा संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय आहे. प्रश्न 77वा स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती? उत्तर आहे 1952 साली स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेतली होती. प्रश्न 78वा पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे? उत्तर आहे 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. प्रश्न 79 तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? उत्तर आहे सज्जा तलाठ्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात. प्रश्न 80वा भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात. प्रश्न 81वा राज्यसभेचे सभापती कोण असतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. प्रश्न 82वा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे 78. 78 ही विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या आहे महाराष्ट्रात. प्रश्न 83 सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? उत्तर आहे 6000 डिग्री सेल्सिअस हे सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान असते. प्रश्न 84 माध्यमाची घनता वाढल्यास ध्वनीचा वेग काय होतो? उत्तर आहे वाढतो. माध्यमाची घनता वाढल्यास ध्वनीचा वेग पण वाढतो. प्रश्न 85 वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबले असता गाडीतील प्रवासी पुढे झुकतात याचे कारण कोणत्या नियमाने स्पष्ट होते? उत्तर आहे न्यूटनचा पहिला सिद्धांत याने वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबले असता गाडीतील प्रवासी पुढे झुकतात याचे कारण आहे. प्रश्न 86 पाण्याची घनता डिग्री सेंटीग्रेड वर सर्वाधिक असते? उत्तर आहे 4 सेंटीग्रेड वर सर्वाधिक अधिक असते. प्रश्न 87 सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले? उत्तर आहे सोनोग्राफी हे सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात तंत्र निर्माण झाले. प्रश्न 88 20 डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर पर सेकंद असतो? उत्तर आहे 343 मीटर पर सेकंद तापमानाचा ध्वनीतील वेग असतो. प्रश्न 89 सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे ऊर्जेचे रूप आहे. उत्तर आहे ध्वनी या सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे ध्वनी या ऊर्जेचे रूप आहे. प्रश्न 90 गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर कोणता परिणाम होतो? उत्तर आहे गती वाढते. गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर गती वाढते हा परिणाम होतो. प्रश्न 91
पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालिकेतील पहिला ग्रह कोणता? उत्तर आहे शुक्र. पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालिकेतील पहिला ग्रह शुक्र होय. प्रश्न 92वा. मादक पदार्थाच्या सेवनामुळे शरीरातील डॉट डॉट या संस्थेवर घातक परिणाम होतात. उत्तर आहे वरील सर्व. रक्तविसरण संस्थेवर, पचन संस्थेवर व चेतासंस्थेवर असे घातक परिणाम होतात. प्रश्न 93वा. वनस्पतीच्या खोडात पाणी व क्षार यांचे वहन होते कोणत्या ह्याच्यातून? उत्तर आहे मूलकेशातून. वनस्पतीच्या खोडावर पाणी यातून क्षार यांचे वहन होते. प्रश्न 94वा. पाण्याचा रेणू हा हायड्रोजनाचे अणू ऑक्सिजनचा अणू मिळून किती अणू तयार होतात? उत्तर आहे 2. पाण्याचे रेणू यात हायड्रोजनचे अणू ऑक्सिजनचे अणू मिळून 2 अणू तयार होतात. प्रश्न 95वा. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे गोदावरी या नदीवर नाथसागर हे धरण बांधले आहे. प्रश्न 96वा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तर आहे सातपुडा ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पर्वतरांग आहे. प्रश्न 97वा. महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? उत्तर आहे औरंगाबाद या शहराला ओळखले जाते. आता सध्या औरंगाबाद याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात. प्रश्न 98वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? उत्तर आहे जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण होय. प्रश्न 99वा. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः किती कालावधी लागतो? उत्तर आहे 28 दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला 28 दिवस लागतात. प्रश्न 100वा. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो? उत्तर आहे 8 मिनिट 20 सेकंद. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास 8 मिनिट 20 सेकंद लागतात. तर मित्रांनो, असंच इम्पॉर्टंट PIQ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.